नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला आदर्श उत्तरपत्रिका कशी लिहावी या संदर्भात माहिती सांगणार आहे। त्यासाठी मी सन 2018-19 या वर्षीची प्रथम सत्राची हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका घेतलेली आहे। प्रथम मी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वाचून दाखवणार आहे। प्रश्न पहिला अ, रिक्त स्थानों की पूर्ति करो। यामध्ये पहिला प्रश्न आहे, पहिलं वाक्य आहे, जगत राम जी ने टिम्ब टिम्ब व्यक्ति का चुनाव किया। दूसरा वाक्य, आज मेरा टिम्ब टिम्ब है। तीसरा वाक्य, इसमें मेरा टिम्ब टिम्ब नहीं है। चौथा वाक्य, मेरी सूखी पत्ती डालो, ऊनी कपड़े टिम्ब टिम्ब बचा लो। पांचवा वाक्य, कल मेरी बहन का टिम्ब टिम्ब है। इसे 5 अंक है, 5 वाक्य 5 अंक। ब प्रश्न, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखो। इसमें भी 5 प्रश्न दिए हैं और इन्हें 5 अंक है। पहला प्रश्न है, उसमें बूंदे कौन सा गीत गाती है। दूसरा, बधाई कार्ड पर क्या लिखना है। तीसरा प्रश्न, अर्नाल्ड कहाँ रहता है। चौथा प्रश्न, लोग मकान कहाँ बनाते हैं। पांचवा प्रश्न, नीम की छाया कैसी होती है। को प्रश्न, उचित जोड़ियाँ लगाओ। इसमें 2 भाग है। पहले भाग में पशु पक्षी उनके नाम दिए गए हैं और दूसरे भाग में उनकी बोली बताई गई है। इसमें पशु पक्षी 4 नाम बताए गए हैं। 1 शेर, 2 बिल्ली, 3 कोयल और 4 कौवा। बोली में काव काव, कुहू कुहू, म्याऊ म्याऊ, दहाड़ना, यह भी 4 जोड़ियाँ लगाना है। इन्हें 4 अंक है। ड प्रश्न, किसने किससे कहा। इसमें इसे 2 अंक है। 2 प्रश्न दिए हैं इसलिए उसे 2 अंक है। पहला, हम दूर तीर्थ यात्रा पर जा रहे हैं। दूसरा प्रश्न, कर्मवीर में वे सारे गुण हैं। प्रश्न दूसरा, मुख्य प्रश्न, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 2-3 वाक्यों में लिखो। सिर्फ 4। इसमें 5 उपप्रश्न दिए गए हैं, उनमें से सिर्फ 4 प्रश्नों के उत्तर आपको लिखने हैं और उसे अंक है, गुण है 12। उसमें पहला प्रश्न है, व्यायाम का महत्व स्पष्ट कीजिए। दूसरा प्रश्न, बधाई कार्ड बनाने के लिए क्या क्या सामग्री लगती है। तीसरा प्रश्न, सड़क दुर्घटनाओं के लिए कौन जिम्मेदार है, क्यों। चौथा प्रश्न, ओ आ ई की मात्रा के 2-2 शब्द लिखिए। पांचवा प्रश्न, जंगल में रहने वाले पशु पक्षी प्राणियों से हमें क्या सीख मिलती है। मुख्य प्रश्न तीसरा, उसमें ओ उपप्रश्न है, मातृभाषा में अनुवाद करो। इसमें 2 वाक्य दिए हैं और उसे 2 गुण हैं। पहला वाक्य, भारत मेरा देश है। दूसरा वाक्य, आज मेरा उपवास है। बो, उचित विराम चिन्ह लगाओ। इसमें भी 2 वाक्य दिए हैं और उसे 2 गुण दिए हैं। पहला वाक्य, नहीं नहीं आज मेरा उपवास है। दूसरा वाक्य, नमस्ते मेरा नाम अर्नाल्ड है। को उपप्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिखो। इसमें भी 2 शब्द दिए गए हैं और उसे 2 गुण हैं, 2 अंक दिए गए हैं। पहला ऊपर, दूसरा नया। और मुख्य प्रश्न चौथा और अंतिम प्रश्न, निम्नलिखित में से किसी एक विषय पर निबंध लिखो। 3 विषय दिए गए हैं, 1 वर्षा ऋतु, 2 किसान, तीसरा मेरी पाठशाला। इसमें से किसी एक विषय पर ही आपको निबंध लिखना है और उसे अंक है 6। आता उत्तरपत्रिका कशी असावी। बाजारातनं तुम्ही फुलस्केप कागद विकत घ्यायचे आहेत आणि
त्या फुलस्केप कागदावर दोन्ही बाजूला अशा प्रकारे समास आखून घ्यायचे आहेत. डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला अशा प्रकारे समास आखून घ्यायचे आहेत. समास आखल्याच्या नंतर वरच्या बाजूला शाळेचे नाव, बघा मी शाळेचे नाव लिहिलेले आहेत. आपापल्या शाळेचं नाव आपण लिहायचं आहे. महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ. त्याच्या खाली प्रथम सत्र मूल्यमापन 2020-21. इयत्ता 5वी. तुकडी, तुमची जी तुकडी असेल अ, ब, क, ड त्यापैकी तुमची जी तुकडी असेल ती तुकडी तुम्ही तिथे लिहायची आहे. त्यानंतर विषय हिंदी. त्याच्या खाली परीक्षा क्रमांक. समजा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचा पेपर आहे त्याचा क्रमांक आहे 60 म्हणून चौकटीमध्ये 60 लिहिलेले आहेत. त्यानंतर परीक्षा क्रमांक अंकात 60 सला काना सा ठ ठशाचा 60 याप्रमाणे अक्षरात आपल्याला परीक्षा क्रमांक लिहायचा आहे. या ठिकाणी अंकात हे माझं चुकलेलं आहे, त्या ठिकाणी अक्षरात पाहिजे. अशा पद्धतीनं अंकात आणि अक्षरात हा 60 जो आहे तो अंकात आहे आणि हा जो 60 आहे तो अक्षरामध्ये आहे. अशा प्रकारे परीक्षा क्रमांक लिहायचा आहे. आणि समजा परीक्षा क्रमांक नसेल पण तिथे जर म्हटलेलं असेल की विद्यार्थ्याचे नाव, तर तुम्ही तुमचं स्वतःचं पूर्ण नाव लिहायचं आहे. एवढं लिहून झाल्यानंतर मग एक आडवी रेषा द्यायची आहे. याप्रमाणे ही आडवी रेषा या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीनं आडवी रेषा आखून घ्यायची आहे आणि मग त्याच्या खाली आपण प्रश्नांची उत्तरं लिहायला सुरुवात करायची आहे. आता या ठिकाणी मी सुरुवात केलेली आहे. प्रश्न पहिला अ. आता प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला अ जो आहे तो रिक्त स्थानों की पूर्ती करो. मग हा प्रश्न लिहिताना कसं लिहायचं किंवा या प्रश्नांची उत्तरं लिहिताना कशी लिहायची, तर आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये फक्त उत्तरं लिहायची आहेत. परंतु रिकाम्या जागांच्या बाबतीत सगळे वाक्य जे आहेत ते पूर्णच्या पूर्ण आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. मग या ठिकाणी बघा मी पहिलं वाक्य लिहिलेलं आहे, जगत रामजीने टिंब टिंब व्यक्ती का चुनाव किया. आता याचं उत्तर आहे योग्य, म्हणून मी या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये योग्य हा शब्द लिहिलेला आहे. अशा प्रकारे रिकाम्या जागा ज्या आहेत ते वाक्य तुम्ही पूर्ण लिहिणं अपेक्षित आहे. फक्त रिकाम्या जागेतील शब्द लिहायचे नाही. अशा प्रकारे ह्या रिकाम्या जागा लिहायच्या असतात. दुसरं, आज मेरा टिंबटिंब है. रिकाम्या जागी शब्द आहे उपवास, म्हणून मग मी त्या ठिकाणी उपवास हा शब्द लिहिलेला आहे रिकाम्या जागी आणि वाक्य पूर्ण लिहिलेलं आहे. मग अशा पद्धतीनं जेवढे वाक्य तुम्हाला सांगितलेले असतील तेवढे वाक्य तुम्ही लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ब. उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नांची उत्तरं लिहिताना जो मुख्य प्रश्न असतो तो मुख्य प्रश्न नवीन पानावर सुरुवात करायचा असतो. आता हा पहिलाच प्रश्न असल्यामुळे तो नवीन पानावरच सुरुवात केलेला आहे, परंतु त्यातील उपप्रश्न जे आहे ते अ, ब, क, ड हे सगळे एकाखाली एक आले पाहिजे. आता या ठिकाणी ब प्रश्न, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखो. आता या ठिकाणी बघा मी लिहिलेलं आहे उत्तर 1. आता या ठिकाणी पहिला प्रश्न होता प्रश्नपत्रिकेमध्ये, बूंदे कौन सा गीत गाती है. मग त्याचं उत्तर आहे बूंदे रिमझिम रिमझिम गीत गाती है. अशा पद्धतीनं पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे आणि उत्तराच्या शेवटी खडीपाई ज्याला आपण पूर्णविराम म्हणतो ते द्यायचं असतं, ते विसरायचं नाही. अशा पद्धतीनं ज्या क्रमाने प्रश्न दिलेले असतील प्रश्नपत्रिकेमध्ये त्याच क्रमाने उत्तरपत्रिकेमध्ये देखील तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे.
उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने मी या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत. त्या 5ही प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी लिहिलेली आहे. दुसऱ्याचं उत्तर बधाई कार्ड पर बधाई संदेश लिखना है. तिसऱ्याचं उत्तर आहे अर्नाल्ड छत्री तालाब के सामने रहता है. अशा पद्धतीनं मी या 5ही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी लिहिलेली आहेत. त्यानंतर त्याच्या खाली क हा उपप्रश्न घेतलेला आहे, उचित जोडिया लगाव. आता यामध्ये तुम्ही मुलं काय करतात की रेषा मारतात, तर तशा रेषा मारायच्या नाही आहेत. या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. म्हणजे जो पहिला भाग असतो, उदाहरणार्थ या ठिकाणी 2 भाग दिलेले आहे, पशुपक्षी आणि बोली. मग त्यामध्ये पशुपक्षी म्हणजे हा पहिला भाग जो आहे त्या पहिल्या भागातील जे जे शब्द आहेत ते क्रमाने जसेच्या तसे लिहायचे आहेत. या ठिकाणी मी अशा प्रकारे हे शब्द जे आहेत ते क्रमाने जसेच्या तसे लिहिलेले आहेत. आता यांचे उत्तरं लिहिताना जे आहे प्रश्नपत्रिकेमध्ये या दुसऱ्या भागामध्ये जे शब्द असतात ते खालीवर दिलेले असतात. मग या दुसऱ्या भागातील शब्द जे आहेत ते बरोबर त्या पहिल्या भागातील शब्दांच्या समोर लिहायचे असतात, उत्तरं लिहायचे असतात. रेषा तिरप्या तारप्या रेषा मारायच्या नसतात. उदाहरणार्थ आता या ठिकाणी शेर याची जोडी आहे दहाडणा, म्हणून मग मी त्याच्यासमोर लिहिलेला आहे दहाडणा. त्याच्यानंतर बिल्ली याची जोडी आहे म्याव म्याव, म्हणून बरोबर मी त्याच्यासमोर म्याव म्याव हा शब्द लिहिलेला आहे. त्यानंतर कोयल तिची बोली आहे कुहू कुहू, मग तिच्यासमोर मी बरोबर कुहू कुहू हा शब्द लिहिलेला आहे. त्यानंतर चौथा शब्द आहे कौवा, त्याची बोली आहे काव काव, मग मी त्याच्यासमोर काव काव हा शब्द लिहिलेला आहे. अशा पद्धतीनं जोड्या लावा हा प्रश्न सोडवायचा असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे किसने किस्से कहा, ड उपप्रश्न. याच्यामध्ये 2 वाक्य दिलेले होते. मग त्याचे उत्तरं जे आहेत त्याशा पद्धतीने किसने किस्से कहा म्हणजे कोणी कोणाला म्हटलं, अशा पद्धतीनं त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. मग पहिला जे वाक्य आहे त्याचं उत्तर आहे रामदीन ने अपने चारों बेटों से कहा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर किंवा दुसऱ्या वाक्याचं उत्तर जे आहे जगतराम ने राजा से कहा. अशा प्रकारे या पहिल्या प्रश्नातील अ ब क ड हे सगळे लिहून झाल्यानंतर शेवटी अशा प्रकारे एक रेषा मारायची आहे आणि त्याच्यावर गुणाकाराची फुली करायची आहे. म्हणजे या ठिकाणी पहिला प्रश्न संपलेला आहे. आणि एवढं झाल्यानंतर ते पेज जे आहे ते सोडून द्यायचं आहे, इथे काहीही लिहायचं नाही. हा झाला पहिला प्रश्न, पहिल्या पानावर आपण लिहिला स्वतंत्र पानावर. आता दुसरा प्रश्न हा नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा असतो. मग या ठिकाणी बघा मी हा प्रश्न दुसरा चालू केलेला आहे. प्रश्न दुसरा नवीन पानावर सुरू केलेला आहे. प्रश्न दूसरा है निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 2-3 वाक्यों में लिखो, सिर्फ 4. या प्रश्नामध्ये 5 उपप्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला फक्त 4च लिहायला सांगितलेले आहेत. परंतु तुम्हाला जर सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत असतील तर ते सगळे लिहायला हरकत नाही. उलट मी तर असं म्हणेल की जेवढे प्रश्न दिलेले आहेत तेवढे सगळे तुम्ही लिहिलेच पाहिजे. अशा पद्धतीनं या 5ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. किंवा जेवढेच तुम्हाला या ठिकाणी फक्त 4 लिहायला सांगितलेले आहेत, त्या 4ची उत्तरं तुम्हाला येत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही लिहिली पाहिजे. आणि उत्तरं लिहिताना एक काळजी घेतली पाहिजे की प्रश्नाचा जो क्रम असेल त्याचप्रमाणे उत्तरांचा देखील क्रम असला पाहिजे. तुम्ही जर उत्तरांचा क्रम चुकवला तर तुमचे उत्तरं जे आहेत ते बरोबर असून देखील त्याला मार्क मिळणार नाही, ते चुकीचे धरले जातील, तुमचं नुकसान होईल. म्हणून प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या क्रमाने प्रश्न असतील त्याच क्रमाने त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न या दुसऱ्या पानावर मी लिहिलेला आहे. आता बघा या ठिकाणी यामध्ये 4था प्रश्न दिलेला आहे. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला
याही परीक्षेमध्ये येऊ शकतो. आ ई की मात्रा वाले शब्द लिखो. मग आता या ठिकाणी बघा, अ की मात्रा वाले शब्द म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारचा काना, मात्रा, वेलांटी, उकार वगैरे नाही अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी मी लिहिलेलं आहे कमल आणि डर. बघा, क म ल कुठल्याही प्रकारचा याला काना, मात्रा, वेलांटी, उकार नाही, फक्त अ की मात्रावाले हे शब्द आहेत. त्याचप्रमाणे डर हा शब्द देखील याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काना, मात्रा, वेलांटी नाही, याला म्हणतात अ की मात्रावाले शब्द. त्याच्यानंतर आ की मात्रावाले शब्द. आ म्हणजे काना, म्हणजे काना असलेले शब्द जे आहेत ते तुम्हाला लिहायचे. उदाहरणार्थ या ठिकाणी मी लिहिलेलं आहे कथा. मग कथा या शब्दामध्ये थला काना दिलेला आहे, म्हणजे आची मात्रा दिलेली आहे. त्याचप्रमाणे दुसरा शब्द आहे दादा. या ठिकाणी दोन्ही दला आची मात्रा जोडलेली आहे, काना दिलेला आहे दा. अशा प्रकारे तुम्हाला याही परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारले जातील किंवा प्रत्येक परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर त्यांची योग्य अशी उत्तरं तुम्हाला लिहिता आली पाहिजे. त्याचप्रमाणे तिसरं आहे ह्रस्व ई की मात्रावाले शब्द. जो ई दिलेला आहे तो ह्रस्व ई आहे, ज्याला आपण पहिली वेलांटी म्हणतो. मग अशा प्रकारे या ठिकाणी मी शब्द लिहिलेला आहे चिडिया. च आणि ड ला पहिली वेलांटी दिलेली आहे, म्हणजे ईची मात्रा, ह्रस्व ईची मात्रा. त्यानंतर दुसरा शब्द आहे शिकार. याच्यामध्ये देखील श ला पहिली वेलांटी दिलेली आहे, म्हणजे ह्रस्व ईची मात्रा दिलेली आहे. अशा पद्धतीनं या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. आता या ठिकाणी या प्रश्नामध्ये प्रश्न दुसरा जो आहे निम्नलिखित प्रश्न के उत्तर लिखो, याच्यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत. तुम्हाला फक्त 4च सांगितलेले लिहायला आहे, परंतु मी या ठिकाणी 5 लिहिलेले आहेत. आणि ते लिहून झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारे आडवी रेषा आणि त्यावर गुणाकाराची फुली, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी हा प्रश्न संपलेला आहे. आणि खालचा भाग जो आहे तो पूर्णपणे मी सोडून दिलेला आहे, त्या ठिकाणी काहीही लिहिलेलं नाही. मुख्य प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. आता प्रश्न तिसरा जो आहे तो नवीन पानावर आपल्याला लिहायचा आहे. आता बघा, या ठिकाणी प्रश्न तिसरा नवीन प्रश्न नवीन पानावर मी सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये अ प्रश्न आहे मातृभाषा में अनुवाद करो. त्याच्यामध्ये 2 वाक्य दिलेले आहेत. त्यांचा क्रम प्रश्नपत्रिकेत जसा असेल त्याच क्रमाने आपण उत्तरं लिहिले पाहिजे. मग पहिलं वाक्य जे आहे प्रश्नपत्रिकेमध्ये भारत मेरा देश है, त्याचं मातृभाषा में अनुवाद. मातृभाषा याचा अर्थ प्रत्येकाची मातृभाषा वेगवेगळी असू शकते, परंतु आपण महाराष्ट्रामध्ये राहणारे आहोत, मराठी आपली मातृभाषा आहे, मराठी आपण जन्मापासून बोलतो आहे, म्हणून मराठी आपली मातृभाषा आहे. तेव्हा मराठीमध्ये आपल्याला या वाक्यांचं रूपांतर करायचं आहे. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर किंवा पहिल्या वाक्याचं भाषांतर जे आहे भारत मेरा देश आहे, त्याचं मराठीमध्ये भाषांतर भारत माझा देश आहे. मग अशा पद्धतीनं मराठीमध्ये भाषांतर केल्यानंतर शेवटी वाक्याच्या शेवटी जे आहेत हिंदीमध्ये पूर्णविराम देताना खडीपायी म्हणजे उभी रेषा देतात, मराठीमध्ये पूर्णविराम द्यायचा असतो. दुसरं वाक्य आज मेरा उपवास है असं वाक्य आहे. त्याचं मराठीमध्ये भाषांतर आज माझा उपवास आहे. वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. अशा पद्धतीनं मराठीमध्ये भाषांतर करायचं असतं. कधीकधी तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचे वाक्य न देता काही शब्द दिलेले असतील. उदाहरणार्थ विद्यालय अशा प्रकारचा शब्द दिलेला असेल किंवा काही वेगळे शब्द तुम्हाला दिलेले असतील, तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. उदाहरणार्थ विद्यालय, मग विद्यालयाला मराठीमध्ये देखील विद्यालय म्हणतात किंवा
किंवा हिंदीमध्ये शब्द दिलेला असेल पाठशाळा, मग पाठशाळाला मराठीमध्ये काय म्हणतात? विद्यालय. अशा प्रकारे आपल्याला मराठीमध्ये भाषांतर करता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे समजा तिलचट्टा असा शब्द दिलेला आहे, तुमच्या पुस्तकामध्ये आलेला आहे तिलचट्टा. मग तिलचट्टा याचा अर्थ काय? झुरळ. त्याला मराठीमध्ये म्हणतात झुरळ. मग त्याचं मराठीमध्ये भाषांतर झुरळ असं तुम्ही लिहिलं पाहिजे. हाथी असा शब्द आहे, मग त्याला मराठीमध्ये म्हणतात हत्ती. अशा पद्धतीनं तुम्हाला मराठीमध्ये भाषांतर करता आलं पाहिजे. मातृभाषेमध्ये आपल्याला त्याचं रूपांतर करता आलं पाहिजे किंवा करायचं असतं. त्याच्यानंतर ब प्रश्न आहे, उचित विरामचिन्ह लगाओ. मग आता या ठिकाणी जे वाक्य दिलेलं आहे, नहीं नहीं आज मेरा उपवास आहे असं प्रश्नपत्रिकेमध्ये वाक्य दिलेलं आहे. मग त्यामध्ये आपल्या पुस्तकात हे वाक्य दिलेलं आहे. त्यामध्ये या वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी अवतरण चिन्ह लावायचं आहे. अशा पद्धतीनं हे जे या ठिकाणी 2 अवतरण चिन्ह दिसत आहेत, डबल अवतरण चिन्ह आपण ज्याला म्हणतो, ते द्यायचं आहे. त्याचप्रमाणे नहीं नहीं या 2 शब्दांच्या मध्ये संयोग चिन्ह त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचप्रमाणे नहीं नहीं या शब्द दुसरा नहीं जो आहे त्याच्या शेवटी किंवा त्याच्या डावीकडे त्याच्या उजवीकडे अर्धविराम द्यायचा आहे. अर्धविराम कसं देतात? वरटिंब आणि त्याच्या खाली स्वल्पविराम अशा प्रकारचं चिन्ह त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे, नमस्ते मेरा नाम अर्नाल्ड है. हे देखील वाक्य पुस्तकातलं आहे. मग या पुस्तकामध्ये नमस्ते म्हटल्यानंतर त्या ठिकाणी उद्गार चिन्ह दिलेलं आहे. नमस्ते नंतर उद्गार चिन्ह आणि मेरा नाम अर्नाल्ड है वाक्य पूर्ण झालं म्हणून मग शेवटी पूर्णविराम, खडीपाई ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो, अशा प्रकारे ते द्यायचे आहेत. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द लिखो. याच्यामध्ये 2 शब्द दिलेले आहेत प्रश्नपत्रिकेत. पहिला आहे ऊपर, मग त्याचं उत्तर आहे नीचे, म्हणजे त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे नीचे. दुसरा आहे नया, त्याचं विरुद्ध अर्थाचा शब्द आहे पुराणा. मग हे लिहित असताना अशा प्रकारे विरुद्ध अर्थ म्हटल्यानंतर दोन्ही शब्दांच्या मध्ये गुणाकाराची फुली ज्याला आपण क्रॉस म्हणतो, ती फुली त्या ठिकाणी आली पाहिजे, ते चिन्ह त्या ठिकाणी आलं पाहिजे. अशा पद्धतीनं या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. मग जसं आता या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द लिखो असा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे समानार्थी शब्द लिखो, समान अर्थवाले शब्द लिखो असा देखील प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. उदाहरणार्थ किताब असा शब्द तुम्हाला दिलेला आहे. मग किताब याला समानार्थी शब्द जो आहे हिंदीमध्ये पुस्तक किंवा ग्रंथ असं आहे. मग ते लिहित असताना दोन्ही शब्दांच्या मध्ये अशा प्रकारे बरोबरचं चिन्ह तुम्ही लिहिलं पाहिजे, त्याला म्हणतात समानार्थी शब्द. त्याचप्रमाणे निम्नलिखित वाक्य सही है या गलत है यह पहचानो असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. सही याचा अर्थ बरोबर, गलत याचा अर्थ चुकीचं. मग आपल्याला हिंदीमध्ये सांगायचं आहे सही है या गलत है. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सहीचं जे चिन्ह असतं, सही म्हणजे बरोबर, बरोबरचं चिन्ह अशा प्रकारे असतं आणि गलत म्हणजे चुकीचं तर अशा प्रकारे क्रॉस, गुणाकाराची फुली. मग जे वाक्य बरोबर असेल त्या ठिकाणी अशा प्रकारे बरोबरचं चिन्ह तुम्ही लिहायचं असतं आणि जे वाक्य चुकीचं असेल त्या वाक्याच्या समोर अशा प्रकारे क्रॉस किंवा गुणाकाराची फुली द्यायची असते. किंवा शब्दामध्ये जरी तुम्ही सही, गलत असं लिहिलं तरी चालणार आहे. मग अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता या ठिकाणी तिसरा प्रश्न संपलेला आहे, म्हणून मग मी प्रश्न संपल्यानंतर शेवटी अशा प्रकारे आडवी रेषा आणि त्याच्यामध्ये क्रॉस म्हणजे गुणाकाराची फुली मारलेली आहे आणि मग उरलेलं पेज जे आहे ते मी सोडून दिलेलं आहे, त्या ठिकाणी काहीही लिहिलेलं नाही. आता पुढचा प्रश्न जो आहे, प्रश्न 4, तो आपल्याला नवीन पानावर लिहायचा आहे.
बघा या ठिकाणी प्रश्न चौथा जो आहे त्याला मी नवीन पानावर सुरुवात केलेली आहे। प्रश्न चौथा, निम्नलिखित में से किसी एक विषय पर निबंध लिखो। मग या प्रश्नामध्ये आपल्याला 3 विषय दिलेले आहेत, वर्षा ऋतू, किसान आणि मेरी पाठशाला। मग अशा प्रकारे तुम्ही 3 पैकी कोणत्याही एका विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे। एकापेक्षा जास्त विषयावर तुम्हाला निबंध येत असेल आणि पेपरामध्ये पुरेशी जागा असेल तर तुम्ही एकापेक्षा जास्त निबंध लिहू शकता। निबंध लिहिताना व्यवस्थित लिहिला पाहिजे। निबंधच काय, संपूर्ण पेपर लिहित असताना आपलं अक्षर जे आहे ते सुवाच्य असलं पाहिजे, सुरेख असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, तपासणाऱ्याला ते वाचता आलं पाहिजे। आपण काय लिहिलेलं आहे ते तपासणाऱ्याला, शिक्षकांना समजलं पाहिजे। त्याचप्रमाणे 2 शब्दांमध्ये 2 अक्षरांमध्ये योग्य अंतर असलं पाहिजे। खाळाखोळ करता कामा नये, कुठल्याही प्रकारची खाळाखोळ करायची नाही। त्यासाठी विचारपूर्वक प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात। तुम्ही काय करतात, प्रश्नपत्रिका मिळाल्याच्या नंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येतं असं म्हणून तुम्ही घाईगर्दी करतात आणि त्यामुळे मग तुमचं उत्तर चुकतं, शब्द चुकतात, त्यामुळे मग तुम्हाला खाळाखोळ करावी लागते। कधी कधी तर पूर्णच उत्तर चुकतं आणि त्यामुळे मग तुमचे मार्क देखील जातात। तुम्ही लिहिलेलं असून देखील तुम्हाला मार्क मिळत नाही। म्हणून मग प्रश्नपत्रिका मिळाल्याच्या नंतर पहिल्यांदा 2 वेळा ती प्रश्नपत्रिका जी आहे ती पूर्णपणे वाचून घ्यायची असते। त्यातील कोणते प्रश्न आपल्याला, कोणत्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत आहेत हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरं आपण हळुवारपणे परंतु योग्य गतीने वेळेच्या आत आपला पेपर झाला पाहिजे अशा पद्धतीनं आपण ती लिहायची आहेत। आता या ठिकाणी प्रश्न चौथा जो आहे त्या ठिकाणी मी किसान हा निबंध लिहिलेला आहे। मग या निबंधामध्ये मी माहिती लिहिलेली आहे, वाचून दाखवतो तुम्हाला। भारत देश कृषि प्रधान देश है। यहाँ के ज़्यादातर लोग देहात में रहते हैं। देहात याचा अर्थ खेडेगाव। देहातों में भी ज़्यादातर लोग खेती का काम करते हैं। खेती का काम करने वालों को किसान कहते हैं। किसान हर रोज़ सुबह जल्दी उठता है। सबसे पहले वह बैलों को चारा पानी देता है, बाद में वह नहा धोकर कलेवा करता है, उसके बाद वह बैलों को लेकर खेती में जाता है। वह दिन भर खेती में काम करता है। वह देश के लिए अनाज पैदा करता है। वह हमारा अन्नदाता है। अशा प्रकारे 8 ते 10 ओळीमध्ये तुम्ही तो निबंध लिहायचा आहे। आणि मग अशा प्रकारे तो निबंध पूर्ण झाल्यानंतर पेपर पूर्ण झाल्याच्या नंतर किंवा तो प्रश्न पूर्ण झाल्याच्या नंतर शेवटी आडवी रेष देऊन मध्ये गुणाकाराची फुली द्यायची आहे, म्हणजे त्या ठिकाणी तो प्रश्न संपला। अशा प्रकारे या प्रश्नपत्रिकेमध्ये 4च मुख्य प्रश्न आहेत आणि या 4ही प्रश्नांची उत्तरं लिहून झालेली आहेत। अशा पद्धतीनं आपण आदर्श उत्तरपत्रिका प्रत्येकाने लिहायची आहेत। सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा। धन्यवाद।